तर नमस्कार मंडळी, रसिक मायबापू आज एक तुम्हाला आगळी वेगळी कथा सांगणार आहे. हे तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, तुम्ही नीट ऐका. तर बघा मित्रांनो काय होतं बरं का मित्रांनो, एक गव्हानं भरलेली ट्रक, म्हणजे त्या ट्रक मध्ये सगळी पोती असते, ती 50-50 किलोची पोत असते. ती एका रोडनं चाललेली असते मित्रांनो. तर रोडनं जात असताना काय होतं, एक खड्डा अडवायतो. त्या खड्ड्यात टायर गेली की एक ठिक म्हणजे एक पोत सांडतं, तिथं पडतं वरनं खाली पडतं पोत. पोत खाली पडल्यावर फुटतं. आणि फुटल्यावर काय होतं मित्रांनो, फुटल्यावर जसं की सगळ्या पक्ष्यांना माहिती झाले असते तिथं धान्य जावं आपण खावं. मग काय काय तिथं कावळा येतो, चिमणी येते, ससा येतो, कोल्हा येतो, लांडगा येतो, बरेच प्रकारचे पशु पक्षी येतात. हा. मग ते काय करतात, पोटापुरतं खात्यात आपलं आणि खात नाही तो पवनची पप्पा. खात्यात गार पिता खात्यात आणि थोडं थोडं घेऊन जातात. तेवढ्यात काय होतं, एक आपल्यासारखाच माणूस येतो, समजा बरं का, आपल्यासारखा माणूस येतो. माणूस आल्यावर तर ती माणूस काय करतो सांग जरा. तर तो माणूस काय करतो माहितीये का, सगळी पक्षी हाणून लावतो आणि ती घेऊन घरी जातो. त्याला अजून माहित पण नाही उद्या आपल्याला काय हाय का नाही, ही पण माहित नाही. तर मग मला सांगा मित्रांनो, एवढा माणूस आपस्वार्थी कशामुळे व्हायला लागला? त्याला माहित पण नाही आजचा दिवस हाय पण उद्याचा कसा उजाडणार आहे, बरोबर का मित्रांनो? त्यासाठी सांगतो मित्रांनो, मी जेवढं पाहिजे का तेवढंच घ्या आणि दुसरं राहिलेल्या पक्ष्यांना खाऊन द्या ना. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला त्यांनी माणूस खाल्लं? लहानपासून आलाय, शिकत आलाय, तरी पण त्याला अजून काही ज्ञान नाही.